महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ भाग 5 पेज नंबर 59 पासून सुरू. मराठी असे आमची मायबोली, ती आजपासूनी राजभाषा असे. 1 मे 1966. 1 मे 1966 महाराष्ट्र शासनाची राजभाषा मराठी असल्याची घोषणा नामदार वसंतराव नाईक यांनी या दिवशी केली आणि मराठीचा वापर राजभाषा म्हणून सुरू झाल्याची ग्वाही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी फिरवली. त्या दिवशीचे त्यांचे हे ऐतिहासिक भाषण. आजचा दिवस हा मराठी भाषेचा दिवस म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. आजपासून 4 कोटी मराठी जनतेची भाषा राजसिंहासनावर विराजमान झाली आहे. त्या दृष्टीने यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य विशेष आहे. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य संस्थापनेचा दिवस. आजपर्यंत इंग्रजीसारखी एक परकीय भाषा शासन व्यवहाराचे माध्यम राहिल्यामुळे शासन व जनता यांच्यामध्ये नेहमीच एक प्रकारचे अंतर राहिले. लोकशाहीत शासन व जनता यांच्यात जेवढी जवळीक निर्माण होईल तेवढी ती लोककल्याणाला पोषक ठरते व जनतेलाही स्वतःवरील जबाबदारी ओळखण्याची त्यामुळे संधी प्राप्त होते. आजच्या राज्य व्यवहाराचे स्वरूप सचिवालय किंवा काही सरकारी कार्यालय एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले नसून ग्रामपंचायतीपासून ते विधानमंडळापर्यंतच्या सर्व शासन संस्थांच्या कारभाराचा त्यात समावेश होतो. अशा या व्यापक शासन व्यवहारात सर्व पातळीवर लोकांचे सहकार्य अपेक्षित असल्यामुळे लोकांची भाषा ही राज्यकारभाराची भाषा व्हावी ही अपेक्षा अगदी न्याय आहे. महाराष्ट्रातील लोकमतही या बाबतीत जागरूक होते. तेव्हा मराठी ही कायदेशीरपणे महाराष्ट्राची राजभाषा ठरविण्याचे विधेयक शासनाने 1964च्या डिसेंबरात विधानमंडळाकडून संमत करून घेतले व त्याला रीतसर मराठी राजभाषा अधिनियमाचे स्वरूप दिले. या अधिनियमानुसार आता काही अपवाद वगळून राज्यातील शासनाचे बहुतांश कामकाज 1 मे 1966 पासून मराठीतून चालविण्यात यावे असे आदेश देण्यात येत आहेत. 6 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे भाषिक राज्य स्थापन झाले. त्याचीही सांगता झालेली पाहून राज्यातील सर्व लोकांना आज आनंद व समाधान वाटेल यात शंका नाही. तथापि या राज्यातच इतर भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांची त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची शासन काळजी घेईल. या दृष्टीने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मान्यता मिळालेल्या अल्पसंख्याक गटाच्या सोयीसाठी शासनाने महत्त्वाचे आदेश, अधिसूचना इत्यादी त्या गटाच्या मातृभाषेतून काढण्याची व्यवस्था केली जात आहे आणि त्यासाठी नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे भाषा संचालनालयाची विभागीय कार्यालये सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. राज्यकारभाराच्या मराठीकरणाचे यश पुष्कळ अंशी या राज्यातील मराठी व अमराठी भाषिक जनता, साहित्य संस्था, वृत्तपत्र, शासकीय कर्मचारी या सर्वांच्या परिश्रमावर व सहकार्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्राची जनता या कामी शासनाला पुरेपूर सहकार्य देईल असा मला विश्वास वाटतो. संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनानी आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्र बेळगाव कारवार प्रश्न सुटला नाही म्हणून 1 ऑगस्ट 1966 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. इथे कामासाठी जे आले ते महाराष्ट्राचेच 1 मे 1966चे भाषण. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर 3 वर्षांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. या शिवसेनेने गिरगावातल्या कम्युनिस्टाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली तसेच दाक्षिणात्य नागरिकाविरुद्ध हल्ले करण्याची भूमिका घेतली. वसंतराव नाईक यांनी शिवसेनेच्या या भूमिकेविरुद्ध इथे कामासाठी जे आले होते ते महाराष्ट्राचेच अशा शब्दात धोरण स्पष्ट केले. तरी शिवसेनेला अनेक विरोधकांनी त्यावेळी वसंत सेनाच म्हटले होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त मी आज आपल्याशी बोलतो आहे. 7 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेने आपल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची वाट आपल्याला मोकळी करून दिली. त्या आनंदाप्रित्यर्थ आपण महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा साजरा करीत असतो. तो साजरा करीत असतानाच महाराष्ट्राच्या व भारताच्या पुढे जे निकडीचे प्रश्न आहेत त्यांचा आज विचार करणे उचित ठरेल. असा आढावा घेतल्याने आपल्याला पुढची पावले टाकणे सोपे होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताची 4थी सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. हे भारतात लोकशाही दृढमूल झाल्याचे द्योतक होय. या निवडणुकीचे निकाल एका दृष्टीने अपूर्वच म्हटले पाहिजेत. आजपर्यंत केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सरकारे अधिकारावर आली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारात सहकार्याचे संबंध कसे राहतील याबद्दल अनेक जण आज चिंता व्यक्त करीत आहेत. पण खरोखरच यात चिंता करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. कारण भारताच्या घटनेशी सर्वांची निष्ठा आहे याबद्दल मला शंका नाही. आजची मुख्य गरज जर कोणती असेल तर ती देशापुढील बिकट प्रश्न केंद्र व सर्व राज्य सरकारांनी एक दिलाने सोडविण्याची आहे. त्यासाठी भारताच्या एकात्मतेवर आपली श्रद्धा अढळ राहिली पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाहताना भारतीय एकात्मतेचा हा संदर्भ आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. आज महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन व महाराष्ट्रीयेतर यांच्या हितसंबंधाबाबत एक चर्चा चालू आहे. खेदाची गोष्ट ही आहे की या चर्चेला कोठे कोठे कटुतेचे वळण मिळालेले आहे. कामधंद्यानिमित्त महाराष्ट्रात स्थायिक झालेली सर्व माणसे महाराष्ट्रीयच होत. मग ती कोणत्याही राज्यातून येथे आलेली असोत, ती महाराष्ट्राचीच आहेत व महाराष्ट्र त्यांचा आहे. या विचाराला आक्षेप घेणे वा विरोध करणे हे घटनाबाह्य तर आहेच, पण भारतीय ऐक्याला ते विघातक ठरेल. महाराष्ट्रात महाराष्ट्रीयांच्या हितसंबंधांना प्राधान्य मिळेल हे वेगळे सांगण्याची काही आवश्यकता नाही. त्याचबरोबर बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्या लोकांनी पण येथे आपला स्वतः सुभा निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये. त्यांनी महाराष्ट्रातील लोकजीवनाशी समरस झाले पाहिजे व महाराष्ट्राच्या विकासासाठी झटले पाहिजे. मुंबई, नागपूर, पुणे यासारख्या मोठ्या शहरात आज उद्योगधंद्याची वाढ झपाट्याने होत राहिल्याने देशाच्या निरनिराळ्या भागातील लोक पोटापाण्याच्या शोधात या शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शहरांचा विस्तार, लोकवस्तीत वाढ वगैरे सारखे जे प्रश्न निर्माण होतात ते राज्यकारभाराच्या पातळीवरून सोडवले पाहिजेत. त्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये अथवा आपापसात कलह वा दुही माजवू नये. त्यामुळे अन्य काही साध्य होणार तर नाहीच, फक्त आपल्या शक्तीचा अपव्यय मात्र होईल. अन्नधान्याच्या उत्पादन वाढीचा प्रश्न हा या व्यापक आर्थिक प्रश्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्नधान्याच्या तुटीमुळे आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा पडत आहेत. हा कटू अनुभव आपल्याला गेल्या काही वर्षात आला आणि म्हणून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार राष्ट्राने केला आहे. संबंध देशाला पडणाऱ्या तुटीत महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा असल्याने महाराष्ट्रावर या बाबतीत अधिकच जबाबदारी पडते. यासाठीच पुढील हंगामात आपले राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा आपण निर्धार केला आहे. त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर बंदिस्तीची कामे सुरू केली आहेत. यांत्रिक लागवडीच्या पद्धतीने अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली आणून पीक उत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यात येत आहेत. खार जमिनीची सुधारणा करण्यात येत आहे. विहिरी, ओढे, नाले व बंधारे यातील पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून ओलिताखालील क्षेत्रात वाढ करण्याकरिता शेतकऱ्यांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. संकरित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व रोगनाशके यांचा त्यांना वेळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर अन्नधान्याची पिके घेण्यास प्रोत्साहन मिळेल म्हणून शेतकऱ्यांना कर्ज व इतर आर्थिक मदत तत्परतेने देण्यात येत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रमुख अन्नधान्याचे भाव बांधून देऊन
त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळण्याची हमी त्यांना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत म्हणून ग्रामीण भागात बियाणे पुरवठा करण्याच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. डिसेंबर 1966 अखेर 6,000हून अधिक गावांना वीज पुरवठा करण्यात आला आणि शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी 60,000हून अधिक वीज पंप बसविण्यात आले. आपल्या प्रयत्नांची व्याप्ती व गती अशीच सारखी वाढत गेल्यास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे लक्ष्य गाठणे मुळीच कठीण जाणार नाही. अखेर अन्नधान्याच्या पुरवठ्याचा प्रश्न हा लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाशी निगडित आहे. अन्न उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत असतानाच लोकसंख्येच्या वाढीला आळा घालण्याचेही परिणामकारक उपाय योजले पाहिजेत. आपल्या राज्यात दर मिनिटाला 2 बालके जन्माला येतात. लोकसंख्या अशी बेसुमार वाढत राहिली तर अन्नधान्याचे उत्पादन वाढूनही स्वयंपूर्णतेचे ध्येय गाठता येणार नाही. त्यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येच्या वाढीस आळा घालणे आवश्यक आहे. आपल्या राष्ट्रीय नियोजनात संरक्षण व शेती यानंतर कुटुंब नियोजनास अग्रक्रम देण्यात आला आहे. तो याचसाठी कुटुंब नियोजनाच्या मोहिमेचे लोण खेडोपाडी पोहोचविण्याचे कार्य आपण हाती घेतले आहे. कुटुंब नियोजनाचे सर्वोत्कृष्ट काम करून महाराष्ट्र राज्याने संबंध देशाची वाहवा मिळवली आहे. महाराष्ट्रातील जनता यापुढेही कुटुंब नियोजनाची मोहीम अशीच धडाडीने पुढे चालू ठेवतील याबद्दल मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेज नंबर 63. शेती, शेती आणि शेती. अन्नधान्य आघाडीवर राज्याला स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेले नामदार वसंतराव नाईक. महाराष्ट्रात अन्नधान्याचे उत्पादन वाढावे, राज्य स्वयंपूर्ण व्हावे या एकाच ध्येयाने नामदार नाईक साहेब अस्वस्थ होते. जिथे जाईन तिथं शेतीचा प्रचार मी करीन, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करीन ही भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी शेती विषयाला कमालीचे प्राधान्य दिले. प्रत्येक जिल्ह्यात संकरित ज्वारी, हायब्रीड अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी होणे हाच ध्यास घेऊन तसे आपल्या भाषणातून सर्वत्र सांगत असत. 1966 साली पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांचा दौरा करून त्यांनी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण केले होते. 2 दिवसाच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी शेती, शेती आणि शेती हा एकच विषय अत्याग्रहाने शेतकऱ्यासमोर ठेवला. जादूची कांडी फिरवून एका दिवसाला आपण स्वयंपूर्ण होणार नाही. कष्ट तुम्हाला करायचे आहेत. साधने मला पुरवायची आहेत. साधने पुरवण्यात मी कमी पडणार नाही असे ते वारंवार सांगत. शेती खाते त्यांच्याकडे नव्हते. ते खाते श्री पी.के. सावंत यांच्याकडे होते. परंतु आपणच शेती खात्याचे मंत्री आहोत असा ध्यास घेऊन महाराष्ट्राचा ग्रामीण भाग वसंतराव नाईक यांनी अक्षरशः पिंजून काढला. या ठिकाणी पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबादच्या दौऱ्याच्या संदर्भासाठी त्रोटक वृत्तांत दिला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेती प्रश्नाचा कसा ध्यास घेतला होता हे लक्षात येण्यासाठी शेतीबद्दल आस्था असणारे नामदार नाईक आपले मुख्यमंत्रीपद विसरून सराईत शेतकऱ्याप्रमाणे शेतात सहज उतरत असत. कापसाच्या शेतात मुख्यमंत्र्यांसमवेत शेतीतज्ञ डॉक्टर भाले. पेज नंबर 65. पुणे. मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी दिनांक 18 एप्रिल 1966 रोजी पुण्यात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व सरकारी अधिकारी यांच्या संयुक्त सभेस मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यामध्ये धान्योत्पादन वाढीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे व शासन यंत्रणेच्या काही अडीअडचणी असतील तर त्या शक्यतो तिथल्या तिथे सोडवणे यासाठी मी हा दौरा सुरू केला आहे. तेव्हा सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या मोहिमेच्या यशासाठी आवश्यक तो उत्साह शेतकऱ्यांमध्ये निर्माण करून व उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा पुरेपूर फायदा घेऊन अन्नधान्य स्वयंपूर्णतेचा महाराष्ट्राचा निर्धार सफल करावा.
महसूल खात्याचे उपमंत्री श्री शंकरराव पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. अन्नधान्य स्वयंपूर्णतेचा प्रश्न हाच सर्व प्रश्नांमध्ये एकमेव महत्त्वाचा प्रश्न असल्याने तो सुटताच इतर प्रश्नांची उकल सुलभरित्या होऊ लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी त्याप्रसंगी सांगितले. यानंतर धान्य उत्पादन वाढी संबंधात पाणीपुरवठा, वीज पुरवठा इत्यादी विविध प्रश्नावर चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. याच कार्यक्रमामध्ये लवकरच इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री सदानंद मोहोळ व श्री चंदू बोर्डे यांचा जिल्हा परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना एक सूटकेस भेटी देखील देण्यात आली. प्रारंभी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री शंकरराव उरसळ यांनी आपल्या प्रास्ताविकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून पुणे जिल्हा परिषदेच्या शेतकी विभागाच्या कार्याचा अहवाल सादर केला. शेतातले तण कसे काढावे यावर भाषण न करता स्वतः शेतात उतरून राज्याचा मुख्यमंत्री प्रात्यक्षिक दाखवित आहे आणि हा फोटो आहे पेज नंबर 65 वर की ते स्वतः शेतात खाली बसून गवत काढत आहेत. सातारा. गतवर्षी आवर्षणजन्य परिस्थिती असताना अन्नधान्य पिकासाठी नद्या, ओढे, नाले यांचे पाणी वापरण्याकरिता महाराष्ट्र शासनाने ज्या सवलती दिल्या होत्या त्या चालू सालीही मिळतील असा महत्त्वपूर्ण निर्णय 17 एप्रिल 1966 रोजी सातारा येथे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी सातारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत अन्नधान्य उत्पादन वाढीच्या कार्यक्रमासंबंधी झालेल्या चर्चेचा समारोप करताना घोषित केला. जंगल विभागातील जमिनी अल्पकाळासाठी लागवडीस मिळत असल्याने लागवडीखालील जमिनी असणाऱ्यांना त्यांच्या जमिनीकडे जास्त लक्ष देता येत नाही. या वस्तुस्थितीच्या संबंधात श्री नाईक साहेब यांनी वन विभागाकडील गतवर्षी 11 महिन्याच्या कराराने वहिवाटीसाठी दिलेल्या जमिनी चालू वर्षीही त्यांच्याचकडे पुढील 11 महिने चालू राहतील व त्या मुदतीत या जमिनी कायमच्या देण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली. कोयना प्रकल्प पीडितांनाही या सवलती मिळणार आहेत. कोल्हापूर. महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अन्नधान्याचा प्रश्न म्हणजे अगदी तातडीचा व राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा होऊन बसला असल्याने महाराष्ट्र शासनाने आपले राज्य अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी करण्याचा संकल्प केला आहे व तो यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याने पुढे यावे व त्यास राज्यातील जनतेने योग्य ती साथ द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांनी दिनांक 16 एप्रिल 1966 रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सभासद व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत भाषण करताना केले. त्याप्रसंगी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब देसाई हेही उपस्थित होते. लिफ्ट इरिगेशन योजनेत ज्यांना 2 वर्षाचे पाणी परवाने देण्यात आले होते त्यांना यापुढेही अधिक धान्योत्पादन करण्यासाठी ते देण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले. महसूल मंत्री श्री बाळासाहेब देसाई त्यावेळी म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सोयी सवलती देऊन कोल्हापूरकडून जी अपेक्षा व्यक्त केली ती अपेक्षा कोल्हापूर पूर्ण करील. वर्धा जिल्ह्यात सिलोड हिरापूर गावातील शेतकऱ्यांनी 501 पोती ज्वारी सरकारला दिली. त्यावेळी मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक पोत्याचे वजन करीत आहेत. उस्मानाबाद. मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांनी 15 एप्रिल 1966 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा येथे लेव्ही दिनाचे उद्घाटन केले. अन्नधान्याबाबत आपला देश परदेशावर अवलंबून राहावा हे भूषणावह नाही असे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले. सुधारित बियाणे वापरून 54 लाख एकर जमिनीत आणखी 27 लक्ष टन अन्नधान्य उत्पादन करण्याचा सरकारचा विचार आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले. परांडा तालुक्याने आतापर्यंत 80,000 क्विंटल ज्वारी गोळा केली आहे. या तालुक्याचे उद्दिष्ट 1 लाख क्विंटल आहे. 80,000 क्विंटल ज्वारी परांडा तालुक्याने सरकारला देऊन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतात नवा उच्चांक प्रस्थापित केला त्याबद्दल या तालुक्यात मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी एकाधिकार पद्धतीत जास्तीत जास्त ज्वारी सरकारला दिली त्यांना फेटे बांधून व श्रीफळ प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला.
पेज नंबर 67. ज्वारीच्या शेतात वसंतराव, सुधाकरराव, मधुकरराव आणि मनोहरराव. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना साधारणतः महिना दीड महिन्यापासून पुसद येथे त्यांची भेट ठरलेली असायची. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा भाग म्हणून त्यांनी संकरित ज्वारीच्या उत्पादनाची मोहीम फारच जोमाने राबवली. याकरिता अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातीच्या बियाणाच्या उत्पादनाचा कार्यक्रम त्यांनी शेलू व गहुली या गावातील स्वतःच्या शेतावर मोठ्या प्रमाणावर हाती घेतला होता. सुमारे 2 दिवसाच्या त्यांच्या पुसदच्या भेटीत पहिला 1 दिवस सकाळी न्याहारीनंतर ते संपूर्णपणे शेतावरच घालवीत असत. त्यामुळे ते अक्षरशः शेताच्या कान्याकोपऱ्याची बारकाईने पाहणी करीत असत. त्यांच्या परोक्ष त्यांच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांचे पुतणे श्री सुधाकरराव नाईक यांच्यावर असे. त्यामुळे साहजिकच वसंतराव नाईक शेतीची पाहणी करत असताना त्यांच्यासोबत सुधाकरराव नाईक यांना राहणे आवश्यकच होते. या प्रसंगी प्रत्येक पिकाच्या एकूणच स्थितीसंबंधी वसंतरावजी अतिशय बारकाईने सूचना करीत असत. या पेजवर एक फोटो दिलेला आहे. या फोटोमध्ये वसंतराव नाईक जेव्हा पुसदला येतात तेव्हा ते शेताला भेट देतात. तेव्हा वसंतराव नाईक यांच्यासोबत सुधाकरराव नाईक, मधुकरराव नाईक, मनोहरराव नाईक, डॉक्टर धोंडबा नाईक आणि गवलीचे सरपंच रामधन नाईक टोपी घातलेले हा फोटो दिलेला आहे. आणि ही माहिती प्रभाकर शांडिल्य, तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी यवतमाळ यांनी दिली आहे. शेताची पाहणी करत असताना त्या स्थितीबाबत वसंतरावजी अतिशय बारकाईने सूचना करीत असत आणि ह्या सूचनाचा अंमल झाला किंवा नाही याचेही ते दुसऱ्या दिवशी भेटीत निरीक्षण करीत असत. त्यामुळे वसंतरावजीची पुसदची भेट संपवून ते मुंबईकडे जाण्यास निघाले की त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक, जे काही कालांतराने मुख्यमंत्री झाले, सुटकेचा निश्वास सोडित आणि ते आपल्या मित्रमंडळींना सांगत की चला, निदान यावेळेसचे तरी काकांचे शेतीचे इन्स्पेक्शन संपले. आता या इन्स्पेक्शनमध्ये विशेष ॲडव्हर्स रिमार्क्स नव्हता, ही आनंदाची बाब आहे. सुधाकरराव नाईक हे कमालीचे मिश्कील होते. संकरित पिकांचा कार्यक्रम राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवला जावा किंवा किमान अन्नधान्याच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण व्हावे याचा श्री वसंतराव नाईकांनी खूपच ध्यास घेतला होता. या संदर्भात एकदा ते म्हणाले होते, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले नाही तर मी फासावर जाण्यास तयार आहे. संकरित ज्वारी उत्पादनाचा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनात असे. एकदा जून महिन्यात राज्यात बऱ्याच ठिकाणी खरीपाच्या पेरणीस योग्य असा पाऊस झाल्याचे त्यांना कळले. त्यावेळी रात्री 1:30-2च्या सुमारास यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईकांचा फोन आला. आपल्या पुतण्याला त्यांनी सांगितले, आता खरीपाच्या पेरणीसाठी योग्य पाऊस सुरू होत आहे. आपल्या शेलू व गहुली या दोन्ही ठिकाणच्या शेतात संकरित ज्वारीच्या बियाणाचा उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यासाठी आवश्यक ती तयारी त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. संकरित पिकांची मोहीम त्यांच्या प्रेरणेने राज्यात जोरात सुरू असताना मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईच्या पत्रकारांनी मुख्यमंत्री नाईकांना प्रश्न विचारला. आपण नेहमी म्हणता ते संकरित ज्वारीचे पीक काय आहे, याबद्दल आम्ही आमच्या वृत्तपत्रात लिखाण करीत असलो तरी नेमके हे पीक कसे आहे हे मात्र आम्ही पाहिलेले नाही. हे ऐकताच मुख्यमंत्री नाईकांनी त्वरित मुंबईच्या पत्रकारांना पुसद येथे आमंत्रित केले व पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांसमवेत संकरित ज्वारीच्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी मी यवतमाळला जिल्हा प्रसिद्धी अधिकारी असल्याने ही घटना मला चांगली आठवते. संकरित ज्वारी व संकरित ज्वारीच्या बियाणाचे पीक निरनिराळ्या अवस्थेत असताना वसंतराव नाईक हे स्वतः पुसदला भेट देऊन आपल्या शेतात खूप फिरत असत. त्यांच्यासोबत संकरित ज्वारीच्या शेतात फिरणे हा अत्यंत आल्हाददायक अनुभव असायचा. पिकांची वाढ झालेली असली की आपली नजर शेवटपर्यंत पोहोचेल तितक्या अंतरापर्यंतचे ज्वारीचे पीक असलेली एकाच उंचीच्या ज्वारीच्या पिकांची हिरवीगार शेते अतिशय विलोभनीय असत. ज्वारीची कणसे वाळण्याच्या स्थितीत असताना शेताच्या संपूर्ण वरच्या भागात केवळ संकरित ज्वारीची कणसेच वाऱ्याच्या झुळकीने डोलताना दिसायची. संकरित ज्वारीची पिकांची पूर्ण भरलेली आणि कापणीस आलेली
ती डोलणारी कणसे म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीतील ते एक प्रकारचे सोनेच पाहण्याचा आनंद मिळायचा. यावेळी शेतात काम करणारे स्त्री पुरुष मजूर अत्यंत मोकळेपणाने त्यांच्या लमान भाषेत मुख्यमंत्र्याशी आपल्या अडचणींची चर्चा करीत असत आणि वसंतरावजी लमान भाषेतच त्यांच्याशी संवाद करीत असत. एका शेतातील काम करणारे मजूर हे राज्याच्या मुख्यमंत्र्याशी आपल्या कौटुंबिक बाबीबाबत चर्चा करतात. हा प्रसंग उपस्थितांना पाहण्यात व ऐकण्यात वेगळाच आनंद देत असे. या प्रसंगी कोणी मजुराने आपल्या कौटुंबिक गरजेसाठी मदतीची विनंती मुख्यमंत्र्यांना केली तर ते आपल्या खिशातून आनंदाने काही रक्कम काढून त्या मजुरास द्यायचे आणि पुढच्या वेळेस मी येईन त्यावेळी या पैशाचे काय केलेस ते मला सांग, असे त्या मजुरास हमखास सांगण्यासही विसरत नसत. मुख्यमंत्र्याकडून मिळालेल्या मदतीचा आनंद निश्चितच त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधानाच्या भावनेत दिसून येत असे. अशा प्रकारे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईकांचे त्यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराशीही एक प्रकारे कौटुंबिक संबंध अनेक वेळा पाहावयास मिळायचे. अशी वसंतराव नाईकांची पुसद भेट ही विदर्भातील प्रगतिशील शेतकरी, त्याचप्रमाणे राजकीय नेते आणि राज्यस्तरावरील कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कृषी विद्यापीठांच्या प्रमुखांनाही त्यांच्याशी अत्यंत मनमोकळेपणाने व अनौपचारिकपणे विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी असायची. यावेळी झालेल्या चर्चेचा राज्याच्या कृषी उत्पादनाच्या कार्यक्रमासंबंधी काही दिवसांनी राज्याकरिता शासन स्तरावरून शेतीसंबंधी झालेल्या निर्णयातही प्रत्यय येत होता. प्रत्यक्ष पिकांच्या पाहणीप्रसंगी शेतकरी आणि शेती संबंधित विविध स्तरावरील अधिकारी व तज्ज्ञ यांच्यातील होणारा संवाद आणि विचारांची देवाणघेवाण म्हणजे वसंतराव नाईकांची शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विविध स्तरावर पोहोचवण्याची ही एक अनौपचारिक एक्सटेन्शन मेथडच होती. पेज नंबर 69 भूमिपूजन झाल्यानंतर स्वतः हातात कुदळ घेऊन मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांनी आधुनिक शेतीचा श्रीगणेशा केला. मागे उभे आहेत सुधाकरराव नाईक. पेज नंबर 71 उद्योगांची जननी शेती वसंतराव नाईक. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. या धर्तीवर शेती ही अनेक उद्योगांची जननी आहे असे विधान केल्यास ते भारतापुरते तरी खरे आहे असे म्हणावयास हरकत नाही. अडचणीत सापडल्यानंतर आपल्याला आठवण होते ती देवाची किंवा आईची. त्याचप्रमाणे शेतीची देखील आठवण आपल्याला होते ती दुष्काळासारखे मोठे संकट कोसळल्यावरच. याच कारणाने तर शेतीला आई म्हणत नाही ना असा विचार मनाला चाटून जातो. वसंतराव नाईक. चांगल्या बियांची निवड करणे, त्यांचे मोजमाप करून ठराविक प्रमाणात पिशव्यात त्या भरणे, त्या पिशव्यांची शिलाई करणे यासारख्या लहान सहान कामावर मिळून शेकडो लोकांना काम मिळू शकते हा अनुभव आहे. जंगल विकास, कुक्कुटपालन, पशुपालन, मधुमक्षिका पालन आदी व्यवसायांची सांगड शेती व्यवसायाशी घातल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारण्यास फार मोठी मदत होईल. गिरण्या, भाजीपाला आणि फळावरील प्रक्रिया, तेलघाण्या, कापसाचे जिनिंग व प्रेसिंग, दुधाचे पदार्थ, पशुखाद्य यासारखे उद्योग तर पूर्णतः शेतीवरच अवलंबून आहेत. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. या धर्तीवर शेती ही अनेक उद्योगांची जननी आहे असे विधान केल्यास ते भारतापुरते तरी खरे आहे असे म्हणावयास हरकत नाही. अडचणीत सापडल्यानंतर आपल्याला आठवण होते ती देवाची किंवा आईची. त्याचप्रमाणे शेतीची देखील आठवण आपल्याला होते ती दुष्काळासारखे मोठे संकट कोसळल्यावरच. याच कारणाने तर शेतीला आई म्हणत नाही ना असा विचार मनाला चाटून जातो. विस्तीर्ण जागेवर इतरस्तः पसरलेल्या शेड्स, धुरांडी आणि भोंगे म्हणजेच उद्योग हा निकष लावायचा झाल्यास कदाचित शेतीला उद्योग म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे उद्योग म्हणजे संप व हरताळ हे समीकरणही या उद्योगाला लागू पडत नाही. कारण संप करण्याचा विचारही शेती करणाऱ्यांच्या मनात कधी येत नाही. परंतु व्याप्ती आणि गुंतविलेले भांडवल
कोट्यवधी लोकांना रोजगार देण्याची शेतीची क्षमता आणि या सर्वातून होणारे प्रचंड उत्पादन व त्यांची उलाढाल यांचा विचार करता शेती इतका दुसरा मोठा उद्योग भारतात नाही. भारतामध्ये 70% आणि महाराष्ट्रात 65% जनतेला रोजगार पुरविणारा आणि मैलोगंती जमीन व्यापणारा असा हा सर्वात मोठा उद्योग आहे. केवळ कृषी उद्योगच नव्हे तर अन्य उद्योगाची ती जननी आहे. कारण शेतीमालाच्या उत्पादनावर आपल्याकडील कितीतरी उद्योग अवलंबून आहेत. याबरोबरच शेती आणि शेतीचा विकास यांना सहाय्यभूत ठरणारे अनेक उद्योग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात उभे झालेले आहेत. खतांचे कारखाने, शेतीला उपयुक्त अशा आधुनिक अवजारांचे निरनिराळे कारखाने या सर्वांची प्रमुख बाजारपेठ म्हणजे शेती. त्यांच्यासाठी सुद्धा शेती हीच उद्योगाची जननी मानावी लागेल. आणखी एका कारणामुळे शेतीला उद्योगाच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, ते म्हणजे शेतीच्या संबंधात सुरू असलेले निरनिराळे प्रयोग. H54 या संकरित कापसाचे आपण उदाहरण घेऊ. या कापसाचे उत्पादन अवलंबून असते कुशल आणि जाणकार हातांवर. केवळ कारखान्यातील कसबी हात त्याकरता पुरेसे नाहीत, तर नाजूक शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य आणि हळूवारपणाही या कापसाच्या उत्पादनाला आवश्यक आहे. हे कसब आणि कौशल्य आत्मसात करावयास लागणारा अवधी मात्र त्या मानाने अल्प असा आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की या कौशल्याचे यश अवजारावर किंवा उपकरणावर अवलंबून नसून शेती करणाऱ्याच्या हातावरच ते अवलंबून आहे. संकराच्या या नाजूक कामासाठी एका एकरावर 4 हेक्टर 40-50 मजुरांची आवश्यकता असते आणि त्यांना दीर्घकाळ काम उपलब्ध होते. वैचारिक क्रांती. A4चे बीज घेण्याचा उपक्रम खरोखरीच एक मोठा उद्योग आहे. कापसाच्या सरकीचा उपयोग फक्त पशुखाद्य म्हणून करण्याची कल्पना आता शेतकऱ्याला पटत नाही. कारण या सरकीवर प्रक्रिया करून तेल काढणे व तिची पेंड किंवा ढेप पशुखाद्य म्हणून विकणे किफायतशीर असल्याचे तो जाणतो व तशी मागणीही आता करतो. पेंड आणि सरकी यांच्यातील किमतीतील जवळजवळ दुपटीचा फरक असला तरी त्यापासून मिळणारा फायदा मात्र सारखाच आहे हे लक्षात घेतो. दुभत्या जनावराकरिता पेंड हे उत्तम पशुखाद्य असल्याने त्याला माहीत झाले आहे आणि तो पिकवीत असलेला कापूस निरनिराळ्या मार्गाने त्याची मिळकत कशी वाढवू शकते याची जाणीव त्याला होऊ लागली आहे. माझ्या दृष्टीने शेतकऱ्यात घडत असलेला वैचारिक क्रांतीचा हा फार मोठा भाग आहे. आपल्या राज्यात कपाशीची एकाधिकार खरेदी योजना राबवली जात असल्याने तर त्यांच्या कच्च्या मालातून मिळणारा सर्व पोट कच्चा मालही वापरला जाणार आहे. त्यामुळे अशा प्रत्येक उद्योगात शेतकऱ्याचा हातभार लागणार आहे. कर्ज परतफेड न करण्यात प्रतिष्ठा कसली? शेतकऱ्याला लागणारे भांडवल त्याला वेळेवर मिळत राहिले पाहिजे असे आपण म्हणतो. यात अडचण अशी निर्माण झाली आहे की दिलेल्या कर्जाची वसुली झाली नाही, ती देण्याची ऐपत नव्हती म्हणून परतफेड केली नाही असे मात्र नाही. अनेकांची स्थिती पैसे देण्यासारखी असते, पण वसुली दिली तर सरकार दरबारी आपले काही वजन नाही असे सिद्ध होईल या समजुतीने ते परतफेड करीत नाहीत. चुकीच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या या कल्पना आहेत, पण त्याचा परिणाम नियमित भांडवल पुरवठ्यावर आणि उत्पादन वाढीवरही होतो. वसुलीच मिळाली नाही तर रिझर्व्ह बँक किंवा इतर कोणतीही बँक पैसे कसे देणार? आपला शेजारी किंवा जिव्हाळ्याचा माणूस अडचणीत असला तर आपण त्याला एकदा दोनदा मदत करतो, पण त्याने पैसे कधी परत केलेच नाहीत तर जवळच्या माणसाला सुद्धा तिसऱ्यांदा आपण काही देत नाही. व्यवहार हा असाच असतो. परतफेड केली असली तर अनेक पटीने आपल्याला अधिक भांडवल मिळाले असते. वसंतराव नाईक. आत्मविश्वासाचा मंत्र. आपण कोण आहोत याची जाणीव जर आपल्याला राहिली नाही तर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार नाही आणि ते उजळून निघणार नाही. आपण हे समजून चालले पाहिजे की आपल्यामध्ये शक्ती आहे, बुद्धी आहे, कर्तृत्व आहे. आपण निश्चय केला तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. आपली सर्व सुप्त शक्ती उपयोगात आणली
तर आपल्या राष्ट्रासारखे संपन्न असे दुसरे कोणतेही राष्ट्र होऊ शकत नाही. पण त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतील. अनेक पंचवार्षिक योजना राबवाव्या लागतील. अवघ्या काही वर्षातच विकासाचे पर्व आणता येईल. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर विकासाचा गोवर्धन उचलण्याची महान शक्ती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य मला अत्यंत उज्ज्वल दिसते. आपण संकटापुढे डगमगायचे नाही, धीर खचू द्यायचा नाही, संकटाशी मुकाबला करावयाचा आहे. आत्मविश्वास हा आपला पिंड आहे, तो आपण कायम ठेवला पाहिजे. त्यामुळे सर्वच्या सर्व अडचणी आपोआप दूर होतील. राष्ट्राला महान बनविण्याचे कार्य आपल्या अत्यंत मोलाच्या सहकार्याने आणि आत्मविश्वासाने सहजासहजी पार पडेल. वसंतराव नाईक. स्वाभिमानी महाराष्ट्र. दुष्काळी स्थिती निर्माण होते त्यावेळेला मनुष्य घाबरतो, त्याची हिंमत खचते. काय करावे, काय करू नये या विवंचनेस तो असतो. अशावेळी त्याचा विचार आणि आचार विधायक राहीलच याची खात्री देता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत लोकांना काम देऊन त्याचा विचार आणि आचार विधायक राहील असे वातावरण आपण टिकवित आहोत. अशा संकटकाळी स्वाभिमान न सोडता अधिक काम केले पाहिजे, ही धारणा लोकात रुजवीत आहोत. मला मोठ्या अभिमानाने सांगावेसे वाटते की दुष्काळाच्या या भीषण परिस्थितीतही महाराष्ट्रातील माणूस कुणाच्या सहानुभूतीवर, दयेवर किंवा औदार्यावर न जगता कष्ट उपसून मानाची चटणी भाकरी मिळवित आहे. त्यामुळे भीषण संकटालाही महाराष्ट्राचा स्वाभिमानी इतिहास बदलता येणार नाही. वसंतराव नाईक. पुढील 6व्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील जमीन सुधारणा हा भाग पाहणार आहोत. जमीन सुधारणा लँड रिफॉर्म हा कायदा संपूर्ण देशात पहिल्या प्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. कसेल त्याची जमीन ही भूमिका महाराष्ट्राने संपूर्ण देशात प्रथम स्वीकारली. याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती ऐकूया. धन्यवाद.